नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। यश त्यालाच मिळते जो अपयशाला घाबरत नाही। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरात गुन्हे शाखेने जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई करत 8 जणांना रंगेहात पकडले आहे। ही कारवाई गुलिस्ता नगर परिसरात करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे पथक पोलीस आयुक्तालय हद्दीत नियमित पेट्रोलिंग करीत असताना बातमीदाराकडून माहिती मिळाली की नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घराजवळ सार्वजनिक ठिकाणी 52 तास पत्त्यांचा जुगार सुरू आहे। ही माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पथक पंचासह तात्काळ गुलिस्ता नगर परिसरात दाखल झालेत। पोलिसांनी छापा टाकताच काही जण पत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आलेत। पोलिसांनी कारवाई करत एकूण 8 आरोपींना ताब्यात घेतले। या आरोपींमध्ये शेख जुनेद शेख नासिर, मोहम्मद रझीक मोहम्मद कासम, रिजवान खान रहीम खान, मोहसिन खान हबीब खान, शेख सोहेल, परवेज अब्दुल हाफिज, काजी फयाजुद्दीन उर्फ बाबा एजाउद्दीन, आझम खान अजीज खान आणि सोनू खान अहमद खान यांचा समावेश आहे। या कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपींकडनं 9,940 रुपये रोख रक्कम, 5 मोबाईल फोन आणि ताश पत्ते असा एकूण 45,045 रुपयांचा जुगार मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस यांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम 12A अंतर्गत नागपुरी गेट पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। अमरावती शहरात हातबट्टी दारू विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। ही कारवाई अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत करण्यात आली आहे। माहितीनुसार गुन्हे शाखेचे पथक परिसरात पेट्रोलिंग करीत होते। या दरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की एका ठिकाणी हातबट्टी दारू तयार केली जात आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकलाय। या छाप्या दरम्यान आरोपी मनोज बेनीवाल हा आपल्या घरासमोरील आवारात हातबट्टी दारू काढताना आढळून आला। पोलिसांनी घटनास्थळी हातबट्टी दारू, मोहाचा सडवा आणि इतर साहित्य जप्त केले आहे। यापैकी काही साहित्य पोलिसांनी जागीच नष्ट केलेत। या कारवाईत एकूण 52,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी विरुद्ध कलम 65 क, 65 फ आणि 65 ड अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। 1983च्या लेआउटनुसार बसलेली सोनल कॉलनी, जिथे नागरिक गेल्या 25 ते 30 वर्षांपासून गुण्या गोविंदाने राहत आहेत। मात्र गेल्या एका वर्षात एका व्यक्तीच्या तक्रारीमुळे इथल्या रहिवाशांचे जगणे कठीण झाले आहे। मानकर या नागरिकाने आकसापोटी महानगरपालिकेकडे तक्रार केली आणि मालमत्ता विभागातील कंत्राटी कर्मचारी DJ भांडे यांच्याशी संगनमत करून चक्क खोटा अहवाल तयार करून घेतल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे। कधी ही जागा सर्व्हिस गल्ली सांगितली जाते तर कधी रस्ता। धक्कादायक बाब म्हणजे 17 फेब्रुवारी रोजी मिळालेल्या RTI उत्तराने प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत। या जागेची पालिकेकडे नोंदच नसल्याचे सांगण्यात आले आहे। याचा अर्थ असा आहे की आयुक्तांची दिशाभूल करून आणि खोटे दस्तऐवज सादर करून रहिवाशांना मानसिक त्रास दिला जात आहे। 9 महिने उलटूनही अद्याप प्रत्यक्ष पाहणी झालेली नाही। केवळ कागदी घोडे नाचवून सामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार, हाच प्रश्न आता सोनल कॉलनीतील नागरिक विचारित आहेत। नवीन नवीन आयुक्त मॅडम आल्या, त्यानं ना जागा पाहिली ना काही पाहिलं, डायरेक्ट ऑर्डर देऊन दिली। अरे बस जागेवर जा, तुम्ही सगळं पहा, काय होऊन राहिलं काय नाही होऊन राहिलं, काय चुकीचं आहे काय। हे सगळे जे लोक आहे, रिटायर झाले लोक आहे, BP आहे, शुगर आहे, सगळं आहे आणि खूप त्रास देऊन राहिला तो, खामोखाम त्रास देऊन राहिला। म्हणजे काही घेणदेण नाही काही नाही। त्याचं घर इथून 2-3 घरं आडघर आहे, पण या घरी इथून पुरा व्हिडिओ काढलेला आहे। त्याचं मानकर म्हणून नाव आहे, गणेश मानकर। फोटो काढते इथे जर कचरा जरी लावला टाकला म्हणजे आमचाच कचरा आम्ही इथे जर लावला तर त्याचा फोटो काढते, व्हॉट्सअपवर टाकते। फांदी तोडली ते नवरा म्हणून म्हणते, बायको म्हणून म्हणते। फांदी जर तोडली तर झाडाची, असा हा उपद्रवी कामं करून राहिले। म्हणजे रस्त्यावरची जागा म्हणते माझीच आहे म्हणते, पूर्ण म्हणते रस्त्यावरची जागा तिथं रपटा टाकून ठेवला। सगळ्या बाया वॉकिंग साठी येते, किती जणी पडल्या, ह्या बाजूच्याच काकू पडल्या।
किती जणी पडल्या, अशा 4-5 जणी पडल्या त्या रस्त्यावर. हो, त्या बीपी शुगरवाल्यांनी फिरावं नाही म्हणते. बीपी शुगरवाल्यांनी कशाला फिरायचं म्हणते, याचा रस्ता आहे काय हा? चंदूभाऊ ही वस्तुस्थिती महानगरपालिकेच्या लक्षात आणून देत आहे. विनाकारण तो चंदूभाऊचा राग करतो कारण नसताना. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी राजभाषा दिन. याच दिनाचे औचित्य साधून सेवेकरी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गुरुकुल शाळेमध्ये एका दिमागदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मानवंदना देऊन शिवजयंती निमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेचा निकाल आणि गौरव सोहळा संपन्न झाला. गुरुकुल शाळेच्या प्रांगणात मराठी भाषेचा अभिमान आणि शिवरायांचा जाज्वल्य इतिहास यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि मानवंदना देऊन करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे पूजा उमेश डहाके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संस्थेच्या कार्याचा गौरव केला आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात चित्रकलेचं महत्त्व अधोरेखित केलेत. गुरुकुल परिवाराच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना आम्ही सेवेकरी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. महाराष्ट्राची राजधानी नागपूर सध्या एका चिंताजनक ट्रेंडमुळे चर्चेत आली आहे. शहरात किरकोळ कारणांवरनं होणाऱ्या वादातून हिंसक हल्ले आणि खुनांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. तज्ज्ञांच्या मते रस्त्यावरची गर्दी, वाढलेला ताण आणि पायाभूत सुविधांची समस्या यामुळे लोकांचा संयम सुटत चालला आहे. अलीकडेच लोहापूल परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. 2 दुचाकींची किरकोळ धडक झाल्यानंतर दोन्ही चालकांमध्ये जोरदार वाद झाला. वाद इतका वाढला की दोघांनीही एकमेकांवर हेल्मेटने हल्ला केला. मात्र पोलीस कारवाई टाळण्याकरिता दोन्ही चालकांनी तक्रार नोंदविली नाही आणि तेथून निघून गेलेत. दरम्यान यापूर्वी कपिलनगर परिसरातही अशाच प्रकारच्या वादातून एक हत्या झाल्याची घटना समोर आली होती. या वाढत्या घटनांमुळे पोलिसांनी आता सीसीटीव्ही तपास आणि गस्त वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुधीर भावे यांच्या मते आजकाल लोकांमध्ये मानसिक ताण, कामाचा ताण आणि आर्थिक दबाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रस्त्यावरची गर्दी, वाहतुकीचा ताण आणि शहरात सुरू असलेली बांधकामे यामुळे लोक अधिक चिडचिडे होत आहेत. तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला आहे की रस्त्यावर वाद झाल्यास क्षणभर शांत राहावे. हेच सर्वात मोठे शहाणपण आहे, कारण एका क्षणाचा राग कधी कधी आयुष्यभराचा पश्चाताप ठरू शकतो. नागपूर शहरात अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई नागपूर शहरातील गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत करण्यात आली. माहितीनुसार वाहन चोरी विरोधी पथक परिसरात पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान बस डेपो वर्कशॉप जवळ एक संशयित कार दिसून आली. पोलिसांनी तात्काळ कार थांबवून तपासणी केली. तपासणी दरम्यान कारमधून मोठ्या प्रमाणात अवैध दारू सापडली. या प्रकरणात आरोपी आशिष कांबळे याला ताब्यात घेण्यात आले. कारमधून रॉयल स्टेजच्या 384 बाटल्या आणि बॉम्बे स्पेशल विस्कीच्या 12 बाटल्या जप्त करण्यात आल्या. याशिवाय कार, 2 मोबाईल फोन असा एकूण 6,25,996 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणात महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी अतुल हा मध्य प्रदेशातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. नागपूर शहरात चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नंदनवन परिसरातील स्वराज बियर शॉप येथे अज्ञात चोरट्यांनी मोठा डल्ला मारला आहे. माहितीनुसार 26 फेब्रुवारी रोजी रात्रीपासून ते 27 फेब्रुवारी सकाळपर्यंतच्या दरम्यान ही चोरी घडली आहे. दुकानाचे मॅनेजर सुशील गोवर्धन राजूत यांनी दिवसाच्या व्यवसायातील पैसे काउंटरमधील ड्रॉवरमध्ये ठेवले होते. मात्र रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. यानंतर काउंटरमधील 1,28,800 रुपये रोख रक्कम चोरून नेण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. दरम्यान या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नागपुरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. माणकापूर पोलीस स्टेशन येथे एका महिला वकिलाने गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार महिला जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे सईद राजा वारिस अली. तो नागपुरातील ताजबाग परिसरात राहणारा असल्याची माहिती आहे. तक्रारीनुसार कागदपत्रांच्या संदर्भात आधी दोघांची ओळख झाली होती. त्याच कारणावरून आरोपीने महिलेला आपल्या घरी बोलावलेत. महिला आरोपीच्या घरी गेल्यानंतर तिला कॉफी देण्यात आली, मात्र त्या कॉफीत गुंगीचे औषध मिसळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यानंतर आरोपीने बंदुकीचा धाक दाखवत महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचीही तक्रारीत नमूद करण्यात आले. इतकंच नाही तर तुझी बदनामी करीन, तुला मारून टाकीन अशी धमकी आरोपीने दिल्याचा आरोप आहे. या दरम्यान पीडित महिलेच्या लहान मुलालाही आरोपीने स्वतः जवळ ठेवून काही काळ डिटेन करून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी हा आधीपासूनच रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. 2013 ते 2015 या कालावधीत त्याच्यावर जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, खंडणी वसुली, शस्त्र कायद्याचे उल्लंघन आणि शासकीय कामात अडथळा आणणे असे अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. तसेच त्यावर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट अंतर्गत कारवाई झाली होती आणि तो काही वर्षांपूर्वी तुरुंगातून बाहेर आल्याची माहिती आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. एका महिलेनं मानकापूर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिलेली आहे, ज्यामध्ये सदर महिला ही जिल्हा व सत्र न्यायालय इथे वकील म्हणून प्रॅक्टिस करते आणि आरोपी जो आहे त्याचं नाव आहे सय्यद राजा गौस वारिस अली. हा मूळचा सक्करदरा ताजबाग येथे राहणारा आहे. 2 वर्षापूर्वी पासून या आरोपीच्या ज्या काही कोर्टाच्या केसेस आहेत, आरोपी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि त्याच्या ज्या कोर्टाच्या केसेस आहेत त्या केसेसच्या अनुषंगाने या ऍडव्होकेट मॅडमशी, तक्रारदार यांच्याशी त्याची भेट झाली होती आणि मग आरोपीनं तक्रारदार यांना त्याच्या स्वतःच्या घरी बोलवलं होतं कोर्टच्या कागदासंदर्भात कागद वगैरे देण्यासाठी आणि कार्यालयात बोलवलं होतं आरोपीनं आणि त्या ठिकाणी तिला कॉफी पाजून, त्यामध्ये काही गुंगीचं औषध वगैरे पाजून, तिला बंदूक वगैरे दाखवून तिच्यावर जबरदस्ती शारीरिक संबंध केला आणि तिची जर तक्रार केली तर तुझी बदनामी करीन, मारून टाकीन अशा प्रकारची धमकी दिली. तसंच फिर्यादी यांचा जो लहान मुलगा आहे त्याला देखील आरोपीनं स्वतःसोबत डिटेन करून ठेवलं होतं आणि या सगळ्यामध्ये त्या पीडित महिलेच्या तक्रारीवरून मानकापूर पोलीस स्टेशनला BNS कलम 64(2)M 115(2), 351(3), 126 आणि आर्म ऍक्ट 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा आरोपी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. सन 2013 ते 2015 या काळात त्याच्याविरुद्ध भरपूर गुन्हे दाखल आहेत, ज्याच्यामध्ये जबरी चोरी, हत्येचा प्रयत्न, त्यानंतर खंडणी वसुली, भारतीय हत्यार कायद्याचे गुन्हे, शासकीय कामात काम करत असताना नोकरांवर हल्ला, शासकीय नोकरावर हल्ला केल्याचे गुन्हे, अशा प्रकारचे बरेच गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर एका गुन्ह्यामध्ये तो मोक्कामध्ये जेलमध्ये होता आणि 2 वर्षापूर्वीच तो मोक्कामधून जेलमधून सुटून बाहेर आलेला आहे. अशा प्रकारे त्याचा रेकॉर्ड आहे. या सगळ्याच्या पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे आणि याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पुढील तपास हा PSI जावेद तडवी हे करत आहेत. नागपूर जिल्ह्यातील चारगाव येथे प्लॉट खरेदी प्रकरणात नागरिकांनी फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. संध्या डहाके या हुडकेश्वर येथे राहणाऱ्या असून त्यांनी सुमारे 17 ते 18 वर्षापूर्वी चारगाव परिसरात जमीन खरेदी केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी त्यावेळी पूर्ण रक्कम दिली होती, मात्र आजपर्यंत त्यांना त्या जमिनीचे पजेशन देण्यात आलेले नाही. या दरम्यान जमीन विकणाऱ्या व्यक्तीचे निधन झाले असून त्यांचा मुलगा निलेश झाडे त्यांच्याकडे पजेशन बाबत विचारणा केली असता त्यांनी जबाबदारी नाकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. मेरा नाम संध्या डहाके है, मैं हुडकेश्वर में रहती हूँ. हमने 17-18 साल पहले नीलेश झाड़े, रमेश झाड़े करके चारगांव में हमने एक ज़मीन खरीदी थी. तो आज वो अभी उनकी डेथ हो गई है और उनका बेटा है नीलेश झाड़े. तो हमने ज़मीन जो खरीदी थी वो उन्होंने अभी तक हमको पजेशन नहीं दिया है ज़मीन का.
हमने पैसे वगैरह सब दे दिए, लेकिन उन्होंने पोजीशन नहीं दिया है। और हम उनके पास गए तो वो बोल रहे हैं कि आपने मेरे पिताजी से ज़मीन खरीदी है, आप उनके पास जाइए। अब हमको पिताजी के पास जाने, उनके पिताजी की डेथ हो चुकी है, अब उनके पास जाने के लिए तो हमको ऊपर जाना पड़ेगा। तो इसलिए हम लोग उनके पास गए, तो उनके पास जाने के बाद उन्होंने बोला कि आप कहीं भी चले जाओ। हम लोग पुलिस स्टेशन भी गए, तो वहाँ गए तो वो लोग बोलते हैं कि सिविल जाओ, और यहाँ से वहाँ पुलिस वाले भी भगा रहे हो। उनके पास गए, नीलेश झाड़े करके उनके पास गए, तो वो बोल रहे हैं आप कहीं भी जाओ, आपको कुछ नहीं मिलेगा, आपको जहाँ जाना है उनके पास चले जाओ। और मेरे साथ हम अकेले ही नहीं है, हमारे साथ 50 से 60 लोग हैं, और इन्होंने ऐसे सब, हमारे पास सारे प्रूफ है, ऐसा नहीं है कि हमारे पास कुछ नहीं है, लेकिन वो हमारी सुन ही नहीं रहे। और इसलिए हम लोग इतना परेशान हो गए, तो यहाँ NGO की तरफ आए, तो हमको लगता है कि यहाँ हमारी सुनी जाएगी। याच प्रकरणात कॅप्टन रमेश नहांके यांनीही आपली भूमिका मांडली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार 2009 साली ते देहरादून येथे सेवेत असताना त्यांनी रामेश्वर बिल्डर्स या नावाने चारगाव परिसरात एक प्लॉट खरेदी केला होता। मात्र प्लॉट खरेदी करूनही त्यांना आजपर्यंत त्या जागेचे प्रत्यक्ष पोझेशन दाखवण्यात आलेले नाही। निवृत्तीनंतर त्यांनी पुन्हा बिल्डरकडे चौकशी केली असता त्यांना टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप आहे। या संदर्भात त्यांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता हा विषय सिव्हिल कोर्टाचा असल्याचे सांगून तक्रार स्वीकारण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले। आता पीडितांची मागणी आहे की त्यांना त्यांचा प्लॉट मिळावा आणि त्या प्लॉटची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत मिळावी। मी कॅप्टन रमेश डहाके 2009 मध्ये देहरादूनमध्ये पोस्टेड होतो, तेव्हा मला राजेश बांबलचा फोन आला की आमच्या इकडे प्लॉट विक्री आहे, आणि त्या बिल्डरचे नाव आहे रामेश्वर बिल्डर्स, त्याचं नाव आहे रमेश झाडे, यांच्यामार्फत तुम्हाला प्लॉट्स मिळेल। त्याकरता मी उत्सुकतेने तो प्लॉट परचेस केला त्यांच्याकडनं, पण त्यांनी पोझिशन ते दाखवली नाही की हा प्लॉट इथे आहे म्हणून। काही वर्षानंतर जेव्हा मी रिटायर झालो, त्यानंतर पुन्हा परत त्याच्याकडे गेलो, मागणी केली की ह्या प्लॉटची रजिस्ट्री करून द्या, पण तो नाकारत गेला आणि तुम्हाला जेव्हा मी वेळ येईल तेव्हा मी अवेलेबल राहील, तुम्हाला करता येईल तो प्लॉट तुमच्या स्वाधीन। परंतु त्याआधी पुन्हा मी परत गेलो होतो त्यानंतरसुद्धा, पण त्यांनी पोझिशन दाखवली नाही। शनी मंदिर दाखवलं, तिथूनच त्यांनी फक्त बोर्ड दर्शवला की ही जमीन आहे आणि हा इथे तुमचा प्लॉट आहे, पण पोझिशन त्यांनी दिलेली नाही। त्याकरता पुन्हा एकदा परत गेलो। शेवटी माझं सध्या राहणं हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या मागेच आहे, तिथून मी त्यांच्याकडे गेलो सकाळी 9:30 वाजता। त्यांच्याकडे त्यांच्या मिसेस आल्या बाहेर, म्हटलं रमेशराव कुठं आहे? ते म्हणे वारले, त्यांचा मुलगा आहे म्हणे। म्हटलं त्यांचा मुलगा त्यांना पाठवा, आता अवेलेबल नाही आहे म्हणे, ते ऑफिसमध्ये गेलेत। तर ऑफिसचा ॲड्रेस विचारला असता त्यांनी, तो पण मला सांगितलं नाही। त्याच्यानंतर फोनद्वारे मी त्यांना संपर्क केला, त्या संपर्कात त्यांनी म्हटलं की तुम्हाला ही काही जमीन मिळणार नाही, आणि ते तुम्ही जे स्वाधीन करायचं असेल तुमच्या ते माझ्या वडिलांकडून घ्या। जेव्हा की त्यांचे वडील मृत्यू पावले होते, हा त्यांना बोलण्याचा अधिकार नव्हता, पण त्यांनी हे पूर्ण नॉमिनी करून आमच्याकडे रजिस्ट्रेशन आहे ते त्यांनी दिलं असता त्याच्याकडे आम्ही स्वतः घेऊन गेलो, पण त्यांनी नकार दिला की तुम्हाला जे करायचं ते करा। त्याकरता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गेलो, पण त्या पोलिसांनीही सुद्धा आमची अर्जी स्वीकार केलेली नाही। त्याकरता स्वतःहून मग आम्ही NGOमध्ये एक आम्हाला असं समाधान मिळालं की त्यांच्यातर्फे मार्फत तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो। त्यामार्फत आम्ही मार्फत त्यांच्याकडे आलो, आणि आम्हाला हे एवढी शाश्वती आहे की आम्हाला आमचा प्लॉट किंवा त्या प्लॉटची सध्याची हल्ली जी किंमत आहे ते आम्हाला मिळेल याची पूर्ण शाश्वती आहे। भंडारा जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे। कारण काय तर धान खरेदी प्रक्रिया अचानक बंद करण्यात आली आहे। प्रशासनाने धान खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत खरेदी थांबविली, परंतु हजारो शेतकऱ्यांचे धान अजूनही गोदामाबाहेरच पडून आहेत। यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। त्रिमूर्ती चौका परिसरात हजारोंच्या संख्येने शेतकरी एकवटले होते। धान खरेदी संघटना आणि किसान संघाच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालाय। धान आमचं, निर्णय तुमचा कसा, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। या आंदोलनाला सरपंच संघटनेचा देखील पाठिंबा मिळालाय। यावेळी डॉक्टर प्रशांत पडोले यांनी मोर्चात सहभागी होत शेतकऱ्यांच्या मागण्यांना समर्थन दिले। आज मी पाठिंबा द्यायला आलेलो नाही, मी एक शेतकरी आहे आणि मला जो त्रास होत आहे तो त्रास या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला कळावं। आज आम्ही गांधीगिरीच्या माध्यमातून आमची विचारधारा जी आहे
ते गांधीजीची विचारधारा आहे, त्या माध्यमातून आम्ही शांततेचा आंदोलनाचा मोर्चा आम्ही इथं सरकारच्या विरोधात काढलेला आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही भगतसिंग आम्हाला समोर ठेवून त्या माध्यमातून भगतसिंगनं ज्याप्रमाणे बंब फोडला आणि या इंग्रजी सरकारला एक चेतावणी दिली होती आपल्या हक्कासाठी, आपल्या देशासाठी, त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही सुद्धा एक या सरकारला मोठा असं आंदोलन करू. आज नेपाल भावनं हे जाहीरच केलं आहे की इथं ट्रॅक्टर आंदोलन करू. आम्हाला झाडावर जाऊन कुदावं लागलं, आपले जान देण्याची सुद्धा गरज पडली तरी आम्ही ते सुद्धा द्यायला तयार आहोत. आम्हाला या डबल इंजिन सरकारला फक्त एक प्रश्न आहे, तुम्ही आज देशाची जी इकॉनॉमी आहे, तुम्ही या वर्ल्डमध्ये तिसरी महाशक्ती बनली म्हणून तुम्ही सांगताय. 5 ट्रिलियनची तुमची इकॉनॉमी आहे, परंतु सेंट्रल बजेटमध्ये सुद्धा तुम्ही काय दिलं शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्यांची मागणी स्पष्ट आहे. तात्काळ धान खरेदी सुरू करा, खरेदीचे उद्दिष्ट वाढवा आणि सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांचे धान खरेदी करा. जर प्रशासनाने यावर लवकर निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. सध्या भंडाऱ्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहेत. आता प्रशासन काय निर्णय घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पासून मी काम करतो आहे. भारतीय जनता पार्टीत प्रदेशाचा कार्यकारिणी सदस्य आहे. परंतु आज आम्हाला शेतकऱ्यांचा नेतृत्व करण्याची वेळ आलेली आहे. कारण केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार आहे आणि भारतीय जनता पार्टीची सरकार ही शेवटच्या टप्प्याला न्याय देणारी सरकार आहे, शेतकऱ्यांना न्याय देणारी सरकार आहे, गोरगरीब लोकांना न्याय देणारी सरकार आहे असे आपण वारंवार म्हणतो. परंतु आज शेतकरी माझा जो खऱ्या अर्थानं आपण शेतकरी हा ह्या देशाचा कणा आहे असे समजले जातो. परंतु शेतकरी हा नाडवला गेलेला आहे. शेतकऱ्यांचा जो उद्दिष्ट आहे म्हणजे शेतकरी जो दिवाळीपर्यंत आपला धान पिकवतो, धान पिकवल्यानंतर शासन तो धान खरेदी करतो, परंतु आतापर्यंत शासनाने धानाची खरेदी केली नाही आणि म्हणून दिवाळी तर अंधारात गेली. उद्या 2-4 दिवसावर होळी येऊन ठेपलेली आहे, ती पण माझ्या शेतकऱ्यांची होळी अंधारात जाणार आहे. आणि म्हणून ह्या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला जाग यायला पाहिजे. हे झोपलेली सरकार आहे असं म्हणायला मला सुद्धा एक बोलत असताना थोडासा त्रास होत आहे. परंतु शेतकऱ्यांची आत्मा आहे, शेतकऱ्यांचा मन आहे, तो मी आजच्या ह्या प्रसंगी बोलत आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांचे जे उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट वाटणे अतिशय महत्वाचं आहे. तेवढंच नाही, अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना सांगत आहेत की आम्ही बोनस देणार आहोत. MSP 2369 रुपये आहे आणि 2369 हा अल्पच आहे. आज खताचे रेट वाढलेले आहेत, आज रोजी खूप प्रमाणात वाढलेली आहे आणि अशाही परिस्थितीत त्या अत्यल्प दर असल्यामुळे MSP वाढवावी नाही आणि MSP वाढवली नसल्यामुळे कमीत कमी 800 रुपये बोनस सरकारने जाहीर करावा. तेवढंच नाही तर अनेक अवकाळ्यामुळे माझा जो शेतकरी आहे तो शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि अनेक 2 वर्षापासून म्हणत आहे शेतकरी की आम्ही आमच्या शेतकऱ्यांचा कर्ज माफ करणार आहोत आणि तो कर्ज संपूर्णपणे सरसकट माफ करण्यात यावा एवढी आजच्या ह्या प्रसंगी मी मागणी करतो आहे. आणि ही जर मागणी आज आमची पूर्ण झाली नाही, 8 दिवसाचा मी अल्टिमेट देत आहे, 8 दिवसात मागणी पूर्ण झाली नाही, मी सरकारचा सरकारचा विषय घेणार नाही. परंतु मी तुम्हाला सांगतोय ह्या भंडारा जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसवर ट्रॅक्टर मोर्चा निघणार आहे. आम्ही ट्रॅक्टर मोर्चाची परवानगी मागितली, परंतु आम्हाला ट्रॅक्टर मोर्चाची परवानगी न मिळाल्यामुळे माझा शेतकरी ह्या ठिकाणी भंडारा जिल्ह्याच्या कान्या कोपऱ्यातून ह्या कलेक्टर ऑफिसवर आपल्या न्याय मागण्यासाठी धडकलेला आहे. पुढच्या वेळेस 8 दिवसाच्या नंतर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही DMO ऑफिसला म्हणजे पणन महासंघाचा जो ऑफिस आहे त्याला आम्ही लाख लावल्याशिवाय राहणार नाही आणि भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहोत. आणि तेवढंच नाही तर आम्ही अनशन आंदोलन करणार आहोत. आम्ही ह्या ठिकाणून उठणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही. या प्रसंगी एवढंच मी सांगतो आहे. नांदेड जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंगरगाव खुर्द येथे अज्ञात व्यक्तींनी शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेताला आग लावल्याचा आरोप करण्यात आलाय. या घटनेत तब्बल 10 एकर ऊस जळून खाक झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी किरण सुरेशराव पेरके आणि पवन सुरेश पेरके यांच्या नावावर ही शेती असून त्यामध्ये ऊस पिकवण्यात आला होता. मात्र अचानक लागलेल्या आगीत उभा असलेला संपूर्ण ऊस जळून गेलाय.
या आगीत तब्बल सिंचन पाईप आणि शेतीची अवजारेही जळालीत. मी वैजयंती सुरेशराव पेरके, राहणार डोणगाव खुर्द. आम्ही राहतो नांदेडला आणि आमचा एक नोकरदार आहे सध्या आंबे पाहण्यासाठी. तो सांगितल्यामुळं आम्हाला कळालं. आम्हाला गावातूनही कोणी सांगत नाही, बोलत नाहीत. आम्हाला रोडचं मॅटर घेऊन आम्हाला भयानक त्रास देतात, मारण्याच्या धमक्या देतात. तरी पण आम्ही कधी कापायला येतो तर कधी लावायला आलं तर ते लावणी सुद्धा काहीतरी नुकसान करून ते तणनाशक मारून शेताची हे करून टाकतात, नासोडा करून टाकतात. आम्ही भांडणारे नाहीत, मारणारे नाहीत, पण शासनाने कुठंतरी दखल घेऊन त्यांचा रोडचा निर्णय मार्गी लावावा. आम्हालाही रोड लागतो, सगळ्यांनाच रस्ता लागतो, पण रस्त्याचा विषय पकडून एखाद्याच्या शेताची विनाकारण दिशाभूल करून आम्हाला एवढं नुकसान करू नये की एखादा शेतकरी आत्महत्याच करावा किंवा आत्महत्या केल्यानंतर एखादा शेतकरी मरून गेल्यानंतर तर त्या शेतकऱ्याचं शिल्लक काही राहणार नाही. एवढे इथपर्यंतही शेतकऱ्यासाठी शासनाने आम्हाला कुठेतरी न्याय द्यावा एवढ्यासाठी आम्ही प्रयत्न करायलो, पण आम्हाला कोणी विचारत नाही, बोलत नाही. आमच्या गावातले ह्या ऊसामध्ये बरीच 200च्या वर पाईपलाईन केलेली आहे. डबल पाईपलाईन आहे. ठिबक 10 एकरला केलेलं आहे. तरी त्या वायर आहेत, मोटारी आहेत, लाकडे शेताचे अवजारे त्या झाडाखाली पडून आहेत. 7-8 आंब्याचे झाडं जळून, केशर आंब्याचे झाडं जळून खाक झालेले आहेत. अंदाजे नुकसान 20 लाखाच्या वरीच होईल, पण 20 लाख ही आम्ही आता टाकलो तरी ते मिळू शकणार असं एवढं भयानक अन्याय करून टाकलेले आहेत. आणि आम्हाला कोणी अजूनही बोलायला तयार नाहीत, कोणी यायला तयार नाहीत, पंचनामा करायला तयार नाहीत. आज 3 दिवसानंतर आज पोलीस स्टेशन आणि तहसीलदार साहेबांच्या म्हणण्यानुसार तलाठी साहेब येऊन पंचनामा करून गेलेत, पण अजूनही कारखान्याचं कोणी आलं नाही. आमचं ऊस तोडायला कोणी तयार नाही, बघायला तयार नाही. ते कारखान्याच्या टोळ्या आल्या, बघितल्या आणि काही कुठलीही किंमत 20,000 50,000 त्यांच्या मनमानी बोलून आम्हाला वेड्यात काढल्यासारखं करून निघून चालले. म्हणजे आम्ही कोणाकडे न्याय मागावा हा प्रश्न आहे. शेतकरी काय मरावा का जगावा काही कळत नाही आम्हाला. आणि आमचं शेत असं आहे ते कोणाच्या भानगडीचं नाही, कोणाच्या धुऱ्यामध्ये नाही, काही कुठलंच आम्हाला काही कोणाचा त्रास नाही. पण काही लोकांनी दिशाभूल करायले त्याच्यामध्ये. शासनाकडे आम्हाला एकच विनंती आहे की आमचं शेत त्या रोडचा प्रॉब्लेम मिटवावा आणि आमचं शेत आम्हाला पावबंद करून द्यावं. काहीही असेल तरी नुकसान आम्हाला 20 लाखाचं नुकसान झालंय. त्या नुकसानीमध्ये त्यांनी जेवढी दिली तेवढी आम्हाला मान्यच राहील. काहीतरी मदत करावी. कारखान्याने नेवावा. ते साहेबांचंही माझं बोलणं झालंय. त्यांनी लगेच मला फोनवर म्हणले मॅडम पाठवून देतो, तुम्हाला माणसं येतील आणि घेऊन जातील म्हणून त्यांनी आश्वासन दिलेत. आणि वाट बघायलोत आम्ही. आज ऊस जळून 3-4 दिवस झाला. साहेबांनी मला कारखान्याच्या साहेबांनी फोनवर सांगितलं, आश्वासन दिले येतील, तोडून नेतील. येणार होते. टोळीची वाट बघायलोत. एक टोळी आली आणि जास्तीच्या पैशाची मागणी केली आणि ते गेले आणि अद्यापही कोणी आलं नाही. आम्ही वाट बघायलोत. ते तरी जसा आहे तसा ऊस न्यावावा आणि काहीतरी जेवढे होतील तेवढे आमच्या पदरात पडावं अशी आम्ही कारखान्याच्या साहेबांनाही मागणी करायलो, विनंती करायलो. कुठंतरी आमच्या गरीब लोकांना न्याय भेटावा एवढंच आमचं म्हणणं आहे शासनाला, बाकी काही नाही. प्राथमिक अंदाजानुसार या घटनेत जवळपास 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या मते शेतातून जाणाऱ्या रस्त्याच्या वादातून ही आग लावण्यात आली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. अधिकाऱ्यांनी पंचनामा करून या घटनेचा तपास सुरू केला आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी शासनाकडे आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मी सुरेश लक्ष्मणराव पेरके, राहणार डोणगाव खुर्द, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून माझे शेत गट क्रमांक 310 माझी मुलगी नामे किरण सुरेशराव पेरके हिच्या नावावर 5 हेक्टर
2 हेक्टर 12 आर जमीन असून ते ऊस लागवड केली होती त्या शेतामध्ये आणि पूर्ण त्याला ठिबक केलेलं होतं त्या 2 हेक्टर 12 आरला. आणि ते आमच्या गावामधले काही समाज कंटकांनी रस्त्याच्या वादामुळे किंवा आम्हाला हा रस्ता देत नाही म्हणून जाणून बुजून काही अज्ञात व्यक्तींनी पूर्णपणे 10 एकर ऊसाचं नुकसान केलेलं आहे, जाळून टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये जैनचं ठिबक होतं 10 एकरला, ते जळून खाक झालेलं आहे. 3 लाख रुपयाचं ठिबक संच गेलेला आहे आणि अशा प्रकारे 20 लक्ष रुपयाचं आमचं ऊसाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. ते कधी भरून निघणार नाही. अगोदरच शेतकरीचा जीव मेटाकुटीला आलेला आहे आणि म्हणून पुन्हा हे काही समाजकंटक शेजारच्या लोकांनी तू आम्हाला रस्ता का देत नाहीस म्हणून असं एक आम्हाला वाटलं की त्या कारणाने त्या अज्ञात व्यक्तीने आमचा ऊस जाळून टाकलेला आहे. दिनांक 24ला 3:30 वाजता आग लागली. ते पाणी देण्यासाठी मोटारीचा वायर होता जळून 400 फुटाचे 2 बंडल होते ते जळून खाक झालेले आहेत. आणि जैनचे संच होता 3-4 संच होते ते जळून खाक झालेले आहेत. 2 महिन्यापासून कारखाना वागळवाडा कारखान्याला आमच्या ऊसाची लागवड केलेली आहे, लागण केलेली, लागण प्रमाणपत्र भरलेलं आहे. त्यांनी 14 महिने झाले आमच्या ऊसाला, तरी त्यांनी आम्हाला दिवाळीपासून म्हणाले आज नेतो, 2 दिवसात नेतो, 2 दिवसात नेतो म्हणून आज कारखाना बंद व्हायची वेळ आलेली आहे. मार्च महिना आलेला आहे तरी त्यांनी आमच्या ऊसाला फक्त नेतोच म्हणत आहेत आणि येऊ बघून जात आहेत आणि ऊस काही आमचा घेऊन गेलेला नाही. आणि ते नेतो म्हणण्यामध्ये त्या काही लोकांनी समाजकंटकांनी आमचा ऊस जाळून टाकून आमचं 20 लाख रुपयाचं नुकसान केलेलं आहे. पाणीला काही पंचनामे वगैरे केले का? पंचनामे आता तहसीलदार साहेब तलाठी साहेब येऊन एक पंचनामा केलेला आहे. आणि तसेच आत्ता थोड्या वेळापूर्वी पोलीस स्टेशन रामतीर्थचे जमदार सोनकांबळे साहेब यांनी पण येऊन पंचनामा केलेला आहे. आता तात्काळ केलेला आहे. कारखान्याचे लोक कोणी पंचनामा केले नाहीत, फक्त बघून चाललेत आणि एकतर ऊसाचे टोळे आणायलेत. त्यांनी 40,000 50,000ची आम्हाला ऊस तोडण्यासाठी मागणी करायलेत आणि त्यांच्याच बाजूनं बोलून आम्हालाच शिवाय द्यायलेत. तुमच्यासाठी आम्ही करायला म्हणालेत आणि इथं टोळी नाही, काहीच नाही. ऊस तर माझा जळून खाक झालेला आहे, तो वेळेवर सुद्धा त्यांची न्यायची तयारी नाही. अशा प्रकारे आमच्यावर फार मोठं दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे. तरी मेहरबान शासनाने आम्हाला काहीतरी याच्यावर न्याय मिळवून द्यावा. आमच्या झालेल्या ऊसाचं आर्थिक नुकसान काहीतरी आम्हाला भरून द्यावा आणि किंवा राहिलेला थोडा बहुत का होईना 2 पैसे मिळतील त्या ऊसापासून, तर कारखान्याने ताबडतोब नेऊन आम्हाला सहकार्य करावं ही आमची नम्र विनंती शासनाला आहे. वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे भक्तीचा एक अनोखा सोहळा पाहायला मिळालाय. गावातील पुरातन ग्रामगुरू मंदिर परिसरात 61व्या श्रीमद भागवत कथा व हरिनाम सप्ताह सोहळ्याची भव्य सांगता करण्यात आली. या भक्ती सोहळा प्रेमनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलाय. विशेष म्हणजे गावाबाहेर स्मशानभूमीच्या शेजारी असलेल्या या मंदिरातही भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. संपूर्ण गावाने जातपात आणि भेदभाव विसरून या सप्ताहात सहभाग घेतला. या सप्ताहात हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज गुल्हाणे यांच्या रसाळ वाणीतून भागवत कथेचे निरूपण करण्यात आले. सप्ताहाच्या सांगतेच्या दिवशी हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सालाबादप्रमाणे दरवर्षी ग्रामगुरू आश्रमामध्ये श्रीमद भागवत सप्ताहाचं आयोजन गुरुवर्य बाजीनाथ महाराज, गुरुवर्य भक्तिमती मायबी व गुरुवर्य नारायणनाथ महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव ग्रामगुरू आश्रमामध्ये प्रेमनाथ महाराजांच्या आदेशाने दरवर्षी होत असतो. याला 61 वर्ष पूर्ण होत आहे. यावर्षी याला 61 वर्षाचा म्हणजे पंचकल्प पूर्ण झालेले आहे. त्याच्यामध्ये 7 दिवसामध्ये 7 सप्त्यामध्ये 7 दिवसाचे 7 कीर्तनकार. यावर्षी भागवताचार्य हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज गुल्हाणे अमरावतीकर यांचं आपल्याला अमृततुल्य असं भागवत समापन झालेलं आहे. आणि गावामध्ये
आजच्या दिवशी म्हणजे समाप्तीच्या दिवशी महाप्रसादाचं भरपूर असं आयोजन असते आणि सर्व गावकरी मंडळी, गणेश मंडळाचे उत्सव कार्यकर्ते, नवदुर्गा उत्सव मंडळाचे कार्यकर्ते आम्हाला तसेच विधी संतराच्या रणजित साडीमध्ये महिला मंडळी आहे, उमामाता सेवा महिला मंडळ बेंबळा यांची एक सेवा असते. रावेर बुरहाणपूर रस्त्यावर एक मोठी दुर्घटना टळली आहे. कंजोत येथील पुलाच्या वळणावर चालत्या सीएनजी वॅगन आर कारला अचानक भीषण आग लागली. आगीचे स्वरूप इतके रौद्र होते की काही क्षणातच कार आगीच्या गोळ्यात रूपांतरित झालीत. मात्र सुझुकी कंपनीच्या या कारमधील चालकाने प्रसंगावधान राखत गाडीतून तात्काळ बाहेर उडी घेतली, ज्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहितीवरनं समोर आली आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आणि जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. ही बातमी एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.